शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट मेट्रो स्टेशन येथून कात्रज पर्यंतच्या 5.5 किलोमीटर अंतरावरील मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज या 3 मेट्रो स्टेशनचा प्रस्तावित भूमिगत मेट्रो मार्गास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे। त्यामुळे या मार्गावरील निविदा प्रक्रिया सुरू होऊन त्यानंतर वर्क ऑर्डर लवकर काढण्यात येईल। त्याबरोबरच या मार्गावर 3 मेट्रो स्थानकांऐवजी प्रवासी मागणीनुसार 5 मेट्रो स्टेशन करावी। यामध्ये बालाजीनगर व सहकार नगर, बिबवेवाडी मेट्रो स्टेशनचा समावेश करण्याबाबत व्यवहार्यता तपासावी अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला केली आहे। राज्यमंत्री मिसाळ यांनी मेट्रो कार्यालयात मेट्रो कामकाजाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोद कुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते। मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यास राज्य सरकारचे प्राधान्य आहे। पुणे मेट्रो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून त्याची कामे वेगाने पूर्ण होऊन वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। राज्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्याचे पहिल्या दिवसापासून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्ट मॅपिंगचा विषय हाती घेतला आहे। नेमके मेट्रो, बस, रेल्वे, रिक्षा कोठे आहे याची एकत्रित माहिती प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे। त्याबाबत एकत्रित नकाशा आम्ही विविध यंत्रणांशी समन्वय साधून तयार करत आहोत। पुण्यातील वानस ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या 2 मेट्रो मार्गिकांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे असून कॅबिनेट बैठकीत लवकरच त्यास अंतिम मान्यता मिळेल। याशिवाय खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग वारजे SNDT असे 2 मेट्रो मार्गाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले असून ते तज्ज्ञ कमिटीसमोर जाऊन त्याबाबत पुढील निर्णय होईल। स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात येत असून ते स्वारगेट ST स्थानकास देखील जोडण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव पुणे मेट्रोने MSRTC यांना द्यावा। त्यानुसार हे मेट्रो स्टेशन व ST स्टँड एकमेकांना जोडल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होईल असे मिसाळ यांनी सांगितले। आज ॲक्च्युली UD मिनिस्टर म्हणून माझ्याकडे UDचे खूप सारे पार्ट येतात, म्हणजे MMRD असेल, PMRD असेल, आणि त्या सगळ्यांचे प्रेझेंटेशन चालू होते। ज्यावेळेस प्रेझेंटेशन मुंबईला त्या दिवशी सगळे सिडको, MMRD वगैरे सगळे ज्या दिवशी झाले त्या दिवशी मेट्रोचे CEO अवेलेबल नव्हते, त्यांना दुसरी मीटिंग असल्यामुळे। तर त्यामुळे आज मेट्रोचं प्रेझेंटेशन घेण्यासाठी मी इथे आलेली आहे। आणि मेट्रोचा एकंदरीत काय आत्ता पुण्यासाठीचं जर तुम्हाला जास्त आहे की पुण्यासाठीचं, तर पुण्यासाठीचे कुठले मार्ग आहेत, कुठले मार्ग पूर्ण झालेले आहेत, किती स्टेशन्स पूर्ण झालेली आहेत, कुठले प्रस्तावित आहेत, कुठले काय स्टेजला आहेत, या सगळ्याचा आढावा इथे आत्ता घेतला। 100% लोकप्रतिनिधी म्हणून पण आणि सरकार म्हणून पण नेहमीच आम्ही हे सांगत असतो की प्रोजेक्ट हे लवकर लवकर पूर्ण व्हायला पाहिजे। काही प्रोजेक्ट कुठला पण आपण डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जर घेतला तर वाहतूक कोंडी होणं थोडं अपेक्षित पण असतं, नागरिकांना पण ॲक्च्युली ते मान्य असतं, फक्त त्याच्यामध्ये उशीर होणार नाही, लवकरात लवकर ते पूर्ण होतील याची काळजी घ्या। पुणे शहर जगामध्ये 4थं असं शहर आहे की जे ट्रॅफिकच्या बाबतीत खूपच स्लो चालतंय। तर हे पुण्याचं आता नेतृत्व तुम्ही करताय आणि राज्यमंत्री आहात तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? कारण याला सगळे जबाबदार आहेत ना, लोकप्रतिनिधीसोबत राजकारणी याला। मला असं वाटतं की आत्ताच मंत्रिपदाचा चार्ज घेतला आहे, त्यामुळे मी पण अजून संपूर्ण, आणि जसं तुम्हाला इच्छा आहे तसं एक नागरिक म्हणून, पुण्याची नागरिक म्हणून मला पण ह्या सगळ्या विषयीची चिंता आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता काहीतरी करायला मिळतं आहे हे मला अजून चांगलं वाटतं आहे। त्याच्यामुळं मी पहिल्या दिवशीपासनं पुण्याचा आराखडा काय असू शकेल, वाहतूक कशा पद्धतीने आपण डायव्हर्ट करू शकू, जसं तुम्ही बघितलं असेल की माझा मतदारसंघ ज्यावेळेस होता की सर्वात मोठा वाहतुकीचे प्रश्न असणारे मी पहिल्यांदा तेच सोडवत आणले माझ्या मतदारसंघात। आता पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आणि त्याच्यात पुणं माझं असल्यामुळं मी नक्कीच त्याच्याबद्दलचे प्लॅनिंग करते। आता त्याच्यामध्ये एक पहिलं आम्ही ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये आत्ता एक मॅपिंग करायला घेतलं आहे। आत्ता आम्ही डिपार्टमेंटतर्फे आम्ही असं मॅपिंग करून ते नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठीचं आत्ता एक आम्ही मॅपिंग करतो आहे की अख्ख्या पुणे शहरामध्ये मेट्रो स्टेशन कुठे आहेत, रेल्वे स्टेशन कुठे आहेत, रिक्षा स्टँड कुठे आहेत, बस स्टँड कुठे आहेत। तर ते जे मॅपिंग जर मिळालं त्या भागाचं त्या नागरिकांना, तर त्यांना पण त्यांच्या दृष्टीने ते इझी जाईल। कारण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जेव्हा आपण स्वारगेट मंडई मेट्रो जेव्हा सुरू झाली
तर बऱ्याचशा लोकांना हेच माहिती नव्हतं की असं काही मेट्रो आहे की जिथे स्वारगेटला बसलं तर आपल्याला मंडईत उतरता येईल. हे माहिती नव्हतं. हा अवेअरनेससाठी आता आम्ही हे मॅपिंग आणि ते मॅप आम्ही लोकांपर्यंत पोचवणं किंवा कुठल्या चौकामध्ये लावणं, कुठे स्टेशन्सला लावणं, ह्या आत्ता करण्यासाठी ते मॅपिंगचा सर्वे सुरू केलेला आहे. झालाय का केलाय का? नाही सुरू केला आहे जस्ट आता, कारण मी चार्ज घेतल्यानंतर. स्वारगेट कात्रज मेट्रो तुम्ही काय आढावा घेतला ते अंडरग्राऊंड स्वारगेट कात्रज मेट्रोचं पूर्ण आता आपल्याला टेंडर प्रोसिजरला आहे. अजून एक पूर्ण सगळं टेंडर प्रोसिजर व्हायला 1 ते 1.5 महिना लागेल आणि वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर लगेचच आपण त्याचं काम सुरू करू शकतो. कारण स्वारगेट एसटी स्टँड एस टी स्टँडचा विषय जो होता MSRTCचा, ज्यावेळेस मागचं मल्टीमॉडेल हबचं जेव्हा प्रपोजल होतं त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये MSRTCचं पण इन्क्लूड केलं होतं जागा. पण मीनवाईल जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस मला वाटतं परब साहेब होते, तर त्यांनी ते कॅन्सल केला. तो प्रस्ताव त्यांनी मान्य नाही केला, त्यामुळे तो पेंडिंग होता. आता परत आम्ही नव्याने तो प्रस्ताव MOU करून MSRTCला पाठवतो आणि नशिबाने MSRTC पण माझ्याकडेच असल्यामुळे आपण लवकरात लवकर ते सुरू करू. स्टेशन किती वाढले स्वारगेट मेट्रो? आता आपण 2 स्टेशन वाढीव मागतोय, कारण 5.5 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये 3 स्टेशन आहेत. तर आपण आता बालाजीनगर आणि सहकारनगर बिबवेवाडी असं 1-2 स्टेशन आपण अजून ॲडिशनल मागतोय त्याच्यात. केंद्राकडे नवीन जे प्रस्तावित मार्ग आहे हडपसर केंद्राकडे आत्ता आहे जो वनाज चांदणी चौक आणि रामवाडी वाघोली विठ्ठलवाडी हा 11 किलोमीटरचा आहे. वनाज तो चांदणी चौक आहे तो 2 स्टेशनचाच आहे, म्हणजे 1 किलोमीटरचा आहे. आणि हे आता अंतिम मान्यतेसाठी कॅबिनेटकडे जातील. जो खडकवासला खराडी जो मार्ग आहे तो आणि SNDT ते माणिकबाग हे जे 2 आहेत हे पण केंद्राकडेच आहेत. पण ते आत्ता केंद्राकडे असतं की ते पहिले कमिटीला जातात, तर ते कमिटीला जातील आणि त्याच्यानंतर ते कॅबिनेट मंजुरीला जातील. तोच हा जो खडकवासला आहे ना, हां कुठला सिंहगड रोड खडकवासला सांगते मी, खराडी. नाही ती वेगळी विठ्ठलवाडी. एक वनाज ते चांदणी चौक सांगितला आणि एक रामवाडी ते वाघोली. विठ्ठलवाडी शेवटचं स्टेशन आहे, तिकडूनची विठ्ठलवाडी. ही विठ्ठलवाडी खडकवासला ते ह्याला खराडी. आणि SNDT वारजे आणि माणिकबाग हे 4ही पण आत्ता केंद्राकडे आहेत. त्यातले हे वरचे 2 आत्ता होतील ते, कारण कॅबिनेटला शेवटच्या मान्यतेला आहेत.